शहाद्यात थरार. सराफा व्यापाऱ्याचे पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर अपहरण. 1 कोटींचे सोने चांदीचे दागिने लंपास, जखमी अवस्थेत व्यापाऱ्याची सुटका. दीपक गोसावी. नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एक थरारक घटना उघडकीस आली आहे. शहादा येथील एका नामांकित सराफा व्यापाऱ्याचे म्हसावतकडे जात असताना बुडीगव्हाण आणि म्हसावत दरम्यान पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले आणि त्यांच्याकडील तब्बल 1 कोटी रुपयांचे सोने चांदीचे दागिने लुटण्यात आले. अपहृत व्यापारी रितेश जयप्रकाश पारेख यांना हल्लेखोरांनी जखमी अवस्थेत धुळे अमळनेर दरम्यान नवलनगर नजीक सोडून दिले. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात आणि सराफा व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रितेश पारेख हे शहादा येथे सराफा व्यवसाय करतात आणि त्यांचा म्हसावत येथेही दुकान आहे. दिनांक 27 आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी म्हसावतचा बाजार असल्याने ते आपल्या कारमधून कार क्रमांक GJ 19 BE 7935 सोने चांदीचे दागिने घेऊन सकाळी 9 वाजता शहाद्याहून म्हसावतकडे निघाले होते. बुडीगव्हाण गावाच्या अलीकडे त्यांची गाडी आली असता दुसऱ्या एका वाहनाने त्यांची कार अडवली. गाडीतून 3 ते 4 जण खाली उतरले आणि त्यांनी आमच्या वाहनाला का धडक दिली असे म्हणत पारेख यांना खाली उतरण्यास सांगितले. ते विरोध करत असताना हल्लेखोरांनी गाडीची काच फोडून त्यांना जबरदस्तीने बाहेर काढले. त्यातील एकाने पिस्तुलाचा धाक दाखवला तर दुसऱ्याने पोटात चाकू लावला. त्यांनी कारमधील दागिन्यांची बॅग लुटली आणि पारेख यांना त्यांच्याच वाहनात बसवून सुसाट वेगाने पळवून नेले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार घडत असताना पारेख यांचा त्यांच्या बहिणीसोबत फोनवर बोलणे सुरू होते आणि बहिणीने अपहरणाचा संपूर्ण घटनाक्रम ऐकला. त्यांनी तातडीने पारेख यांच्या पत्नीला माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक आणि पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. अपहरणकर्त्यांनी दागिने लुटल्यानंतर रितेश पारेख यांना धुळे अमळनेर दरम्यान नवलनगर नजीक जखमी अवस्थेत सोडून दिले. दुपारी तेथे आढळल्यानंतर नातेवाईक आणि शहादा येथील सराफा व्यावसायिक तातडीने धुळ्याकडे रवाना झाले. या घटनेची माहिती मिळताच शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, LCBचे निरीक्षक हेमंत पाटील, शहादाचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, म्हसावतचे निरीक्षक नितीन कामे यांच्यासह पोलिसांची विविध पथके तपास कामी तातडीने रवाना झाली आहेत. रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. 2 वर्षांपूर्वीही शहादा ठेंगचे नजीक अशाच प्रकारे सराफा व्यापाऱ्याचे अपहरण करून लूट करण्यात आली होती. त्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप सापडलेले नसताना पुन्हा अशी घटना घडल्याने शहाद्यातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुन्ह्यातील आरोपींना त्वरित जेरबंद करण्याची मागणी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत सोनार यांच्यासह सर्व व्यावसायिकांनी केली आहे.